ओके स्टूडेंट्स हमें आज देखना है न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्या बोलता है. हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो आपण खूप आधीच्या क्लासेसपासनं बघत आलेलो आहोत. तोच लॉ आपल्याला आता पुढे बघायचा आहे. दिस लॉ वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय द न्यूटन इन द इयर 1687. न्यूटनने दिला होता तो 1687 मध्ये. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट दॅट एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर इन द युनिवर्स. म्हणजे काय, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ काय सांगतो की एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर इन द युनिवर्स. युनिवर्स म्हणजे काय, पूर्ण विश्वामध्ये प्रेझेंट असणाऱ्या, पूर्ण वर्ल्डमध्ये प्रेझेंट असणाऱ्या, युनिवर्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्स जे आहे ते काय करतात, अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. ते दोन पार्टिकल्स जे पूर्ण वर्ल्डमध्ये प्रेझेंट आहे ते कुठलेही दोन पार्टिकल्स असू शकतात. ते काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. डिरेक्टली अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल विथ द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. अशा फोर्सने अट्रॅक्ट करतात की ते डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात त्यांच्या मासेसला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते कशाला, त्यांच्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला. आता इथे जर आपल्याला बघायचं असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ बिटवीन द टू पार्टिकल्स ऑफ मासेस M1 अँड M2 सेपरेटेड बाय द डिस्टन्स R इज गिवन बाय. आता हे काय दिलं आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ बिटवीन द टू पार्टिकल्स. दोन पार्टिकल घेतले, एकाचं मास घेतलं M1, दुसऱ्याचं मास घेतलं M2, सेपरेटेड बाय द डिस्टन्स R. ते दोघं जण पण डिस्टन्स R नी सेपरेट झालेले आहेत. मग त्यांच्यामधला फोर्स जो आहे तो कसा दाखवू शकतो आपण, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 अपॉन R चा स्क्वेअर. मग त्यालाच आपण कसं देऊ शकतो, F इज इक्वल टू -G M1 M2 अपॉन R चा स्क्वेअर. आता इथे -G का बरं दिला, आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकलं, दॅट्स वाय तिथे इज इक्वल टूचं साईन दिलं आणि एक कॉन्स्टंट आपल्याला द्यावा लागतो. तो -G हा कॉन्स्टंट इथे दिलेला आहे. वेअर G इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला काय म्हणू शकतो आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणू शकतो. द SI युनिट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट Nm² kg -2. तर SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर हे त्याचं असेल SI युनिट. द व्हॅल्यू ऑफ G ची व्हॅल्यू काहीतरी एक असेल. G काय आहे, कॉन्स्टंट आहे, तर त्याची व्हॅल्यू सायंटिस्ट लोकांनी कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. ती काय आहे, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. kg इनवर्स किंवा पर kg -2 दिलेला आहे ना, म्हणून त्याला आपण पर kg म्हणू शकतो. सो G इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द फोर्स इज अट्रॅक्टिव्ह. आता निगेटिव्ह साईन याच्यामध्ये आलेला आहे वर, F इज इक्वल टू -G M1 M2 अपॉन R चा स्क्वेअर. मग मायनसचा साईन काय दाखवते की दिस टू फोर्सेस आर अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणून तिथे आपण मायनस दाखवलेला आहे. द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट फोर्स इज अट्रॅक्टिव्ह. इफ M1 इज इक्वल टू M2, M1 आणि M2 जर सेम असेल आणि R त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 1 असेल, तेव्हा काय, F इज इक्वल टू G असणार आहे. कारण की काय होईल, F इज इक्वल टू Gच असेल ना. M1 M2 जर सेमच आहे, त्या दोघांचा प्रॉडक्ट आणि डिवायडेड बाय त्यांच्यामधला 1, सो F विल बी इक्वल टू G. सो द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G इज न्यूमरिकली इक्वल टू द फोर्स बिटवीन द टू युनिट मासेस सेपरेटेड बाय द युनिट डिस्टन्स. डायमेन्शन्स ऑफ द G आर. आता काय आहे, सो द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G इज न्यूमरिकली इक्वल टू द फोर्स बिटवीन द टू मासेस. तो कसा असेल, फोर्स बिटवीन द टू मासेसच्या इक्वल असेल अँड सेपरेटेड बाय द युनिट डिस्टन्स. एका युनिट डिस्टन्सनी, युनिट डिस्टन्स म्हणजे काय, 1. युनिट शब्द जिथे जिथे आला तिथे काय आपण कन्सिडर करू शकतो, युनिट म्हणजे 1. ते 1 इतक्या डिस्टन्सनी सेपरेट झालेले असेल. मग डायमेन्शन्स ऑफ द G आर. डायमेन्शन्स हे चॅप्टर आपल्याला 11th मध्ये झालेलं आहे, मेजरमेंट अँड डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये Gचं डायमेन्शन काय असेल, M-1 L³ T⁻² किंवा Tचा स्क्वेअर. We know that dimensions of G will be given by from the relation G is equal to FR square upon M1 into M2 चा square, where F is the force, R is the distance between the two bodies, M1 and M2 are the masses. So F चा जो फोर्स आहे त्याचे आपण डायमेन्शन्स दिले, M1 L1 T⁻⁻2. L चा स्क्वेअर. डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स म्हणजे लेंथ,
सो दॅट्स वाय एलचा स्क्वेअर. M1 आणि M2 मासेस, दॅट्स वाय एमचा स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये. एक वरचा एम आणि खालचा एम कटला, मग उरला काय आपल्याजवळ m⁻1. खालचा एम वरती जाईल ना, दॅट्स वाय m⁻1, l⁻3 अँड t⁻2. आपला जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याच्या डायमेन्शन्स काय असणार आहे, m⁻1, l⁻3 अँड t⁻2. ओके.